सगळ्या गोष्टी तुम्ही कदाचित नाही बघितल्या तरी चालतील, पण दोन गोष्टी तुम्ही पहिल्या बघितल्या पाहिजे. एक अलॉटमेंट लेटर आणि दुसरं ॲग्रीमेंट. तुमची उद्या जर कधी तक्रार झाली, केस चालणार असेल तर ती फक्त त्या सेल ॲग्रीमेंट बरोबर चालेल. तर ते ॲग्रीमेंट आणि ते हे तुम्ही वाचलेलं पाहिजे. आता अलॉटमेंट लेटर म्हणजे काय? तर अलॉटमेंट लेटर म्हणजे असं आहे की याच्यात दोन भाग केलेले आहेत. 10% पेमेंट जे आहे त्याच्यामध्ये त्यांना ॲग्रीमेंट नाही केलं तरी चालेल. ते फक्त त्याला अलॉटमेंट लेटर म्हणजे मी 10% मी 5% रक्कम भरून बुक केला. लोक फ्लॅट बुक करतात, 5% रक्कम भरतात, फ्लॅट बुक करतात. त्याला अलॉटमेंट लेटर दिलं जातं. ते घेतलंच पाहिजे. अनेक वेळा ते कधी नुसतं लिहून देतात की हा फ्लॅट बुक केलेला आहे, एवढी रिसीट देतात, पैशाची तसं नाही. मग त्याला काही हे राहत नाही. दुसरं असतं की 10% नंतर जास्त पैसे जेव्हा मी देणार आहे तेव्हा मात्र मला 2 महिन्यात ॲग्रीमेंट साईन करायला पाहिजे, असं कायद्याने दिलेलं आहे. आता हे जे अलॉटमेंट लेटर आहे, मग अलॉटमेंट लेटर म्हणजे काय असतं? हे जवळपास ॲग्रीमेंटची प्रतिकृती असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता फ्लॅट त्याचा नंबर, तुम्हाला पार्किंगचा कोणता स्लॉट त्याचा नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट आहे, किती पैसे लागणार आहे, तुमचा प्रोजेक्ट कधी कंप्लीट होणार आहे, या सगळ्या गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात असं असतं की जे तुम्ही 10% पैसे भरणार आहात बुकिंग करण्याकरता, फक्त 10%च्या कमी, 9.9 म्हणू आपण, ते पैसे भरल्यानंतर जर सपोज तुम्हाला वाटलं, अनेक वेळा माणसाला काहीतरी प्रॉब्लेम येतो, पटकन माणूस म्हणतो की आता मला बुकिंग कॅन्सल करायचं आहे. तर अनेक वेळा काय व्हायचं की सपोज 2.5 कोटीचा फ्लॅट आहे, माणूस त्याने 25 लाख भरलेले आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तो कॅन्सल करायला जायचा तर ते लोक म्हणायचे की नाही, तुमचं 10% आम्ही कापून घेणार. आपल्याला वाटतं 10% म्हणजे 25 लाखाच्या 10%, तसं नाही. टोटल फ्लॅटच्या कॉस्टच्या 10%, म्हणजे 2.5 कोटीच्या फ्लॅटचे झाले किती, 25 लाख. म्हणजे तुम्ही 25 लाख भरले होते ते सगळे जमा झाले, तुम्हाला काही परत मिळणार नाही. जेव्हा अशा तक्रारी आमच्याकडे बऱ्याचशा आल्या तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला की हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. म्हणून महाराजांनी असे आदेश दिले की 15 दिवसामध्ये जर तुम्ही बुकिंग कॅन्सल केलं तर तुम्ही काही कट करता कामा नये. त्याच्यानंतर अर्धा टक्का वाढून 1%, 1.5% करून शेवटी 60 डेजमध्ये तुम्हाला 2% पर्यंत. त्याच्यानंतर जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2% रक्कम ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ द ही तुमची कट होईल. 4 ते 5 लाख कट झाले असते. सपोज 2.5 कोटीचा फ्लॅट आपण म्हटला तर तेवढे कट झाले असते, पण तुम्हाला 20 लाख तुमचे परत मिळाले असते. आणि त्यामुळे काय झालं, हा इश्यू म्हणून एक खास मुद्दाम हे करण्यात आलं. अर्थात एक अडचण अशी होती की हे कसं आहे, हे आम्ही कंपल्सरी करू शकत नाही, कारण ॲग्रीमेंट हे शेवटी त्या दोघांमधलं आहे, ते आम्ही कंपल्सरी. म्हणून आम्ही म्हटलं होतं की हे आमचं एक मॉडेल ॲग्रीमेंट आहे, मॉडेल हे आहे, अलॉटमेंट लेटर आहे. सिमिलरली तुम्ही ते हे करून घ्या, म्हणजे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही मान्य करा. जर तुम्हाला याच्यातली कुठची अट बदलायची असेल तर तुम्ही डेव्हिएशन दिलं पाहिजे. म्हणजे लोकांनी काय बघितलं पाहिजे, लोकांनी अलॉटमेंट लेटरच्या अटी बघितल्या पाहिजेत आणि त्यांनी त्याच्यात काय बदल केले, डेव्हिएशन काय केलं हे बघितलं पाहिजे आणि ते आपल्याला फायदेशीर आहे का नाही हे बघितलं पाहिजे.